राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे अंगाची लाहीलाही होतीये, तसंच उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्यात. विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद होते, तर राज्याच्या इतर भागातही उन्हाच्या चटक्यात वाढ झालीय. आज राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर विदर्भातील काही भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा आणि वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. मागील 24 तासात राज्यात अमरावती येथे उच्चांकी 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर वर्धा येथे 46.5 अंश, अकोला येथे 46.3 अंश, यवतमाळ, चंद्रपूर येथे 45.2 अंश आणि नागपूर, सोन्नेगाव विमानतळावर 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच जळगाव येथे 44.6 अंश, बीड येथे 43.5 अंश, तर छत्रपती संभाजीनगर येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर देशात पूर्व उत्तर प्रदेशामधील बांदा येथे उच्चांकी 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाऱ्यांमधील द्रोणी सध्या उत्तर तेलंगणावरील चक्रीय वादळी प्रवाहापासून सुरू होऊन अंतर्गत कर्नाटक, रायलसीमा आणि तमिळनाडू मार्गे कोमोरिन क्षेत्रापर्यंत पसरली आहे. ही द्रोणी समुद्र सपाटीपासून सुमारे 0.9 किलोमीटर उंचीवर स्थित आहे. किमान आणि कमाल वातावरणात वाढ होत असून राज्यात पुढील 2 दिवस काही भागात उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय. अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.